बुल्डाना में भाजपा और शिवसेना के बीच पिछले कुछ दिनों से एक दूसरे पर आरोप प्रत्यारोप का दौर जारी है, तो अब डिफेंडर कार से एक दूसरे पर वार देखने को मिल रहे हैं। बुल्डाना में 1.5 करोड़ रुपए की एक डिफेंडर कार पहुंची, जो एक ठेकेदार के नाम पर है। भाजपा जिला अध्यक्ष और पूर्व विधायक विजयराज शिंदे ने इसकी जांच की मांग की है। बिना नाम लिए उनका इशारा विधायक संजय गायकवाड की ओर था। आणि मी 1.5 कोटीची डिफेंडर आणल्याचं जे बोललं गेलं, ती डिफेंडर तर अजून मला माहिती नाही मी कुठं आणली आणि कुठं ठेवली। पण आज बुलढाण्यात एक डिफेंडर आलेली आहे एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर, आज दाखल झाली आहे। ती डिफेंडर कोणाची आहे आणि कोणत्या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये ते कमिशन कोणाला मिळालं याचा शोध पत्रकारांनी घ्यावा। भाजपा जिला अध्यक्ष विजयराज शिंदे के आरोपों पर अब विधायक संजय गायकवाड ने सफाई दी है। उन्होंने कहा कि जिस कार की बात हो रही है वह नीलेश ढवले के नाम पर है, जो एक ठेकेदार है। वह मेरे रिश्तेदार और पार्टी कार्यकर्ता है। उन्होंने 100% लोन लेकर वह कार खरीदी है। मैंने कुछ दिनों के लिए उसे इस्तेमाल करने के लिए बुलाया है। मेरे कई कार्यकर्ताओं ने अपनी कारों पर विधायक का चिन्ह लगा रखा है। इसमें कुछ भी गलत नहीं है और मुझे उन कुत्तों को जवाब देने की जरूरत नहीं है जिन्होंने मुझ पर कमिशन खोरी का आरोप लगाया है। ज्यांनी आरोप केला, पहिली गोष्ट तर त्यांनी काय हरामाचं कमवून ठेवलं कोणाला सांगायची गरज नाही, मी त्याला काही उत्तर देत नाही। पण तो जी गाडी आहे ते निलेश ढवळे हा कंत्राटदाराच्या आधी माझा नातेवाईक आहे आणि माझा पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि 1.5 कोटी रुपयाचं कर्ज त्यांनी त्याच्यावर काढलेलं आहे। आणि जी गाडी त्यांनी आधी आम्हाला म्हणजे त्याने लेजेंडर गाडी होती ती गाडी विकली आणि त्याचं डाऊन पेमेंट घेऊन म्हणजे 100% कर्जावर त्याची ती गाडी आहे। त्याच्यात काय चर्चा करायचं किंवा आरोप कौतुक करायचा विषय आहे। एमएलएचे सिंबल माझ्या अनेक कार्यकर्त्यांनी टाकलेत। आता जोपर्यंत माझ्या मी त्याला म्हटलं जरा डिफेंडर गाडी मला पण आकर्षण होतं, मला पावते जरा दिवळ असतो मला वापरून, मग तेवढ्या करता सिंबल आहे त्याच्यावर, त्या काय उत्तर द्यायची गरज नाही मला।